नमस्कार. मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे. आंदोलन किती महत्त्वाचं असतं याचा धडा काँग्रेसला अण्णाच्या आंदोलनातून चांगलाच मिळालेला आहे. आणि या आंदोलनाचा फायदा काय असतो याची जाणीव भाजपला सुद्धा आहे. आणि मग यामुळंच जे जंतर मंतरवरचं जे काही कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन उभं राहिलं त्या पाठीमागे काँग्रेसनं आपली सर्व शक्ती उभी केली. आणि या कॉक्रोचचा आपल्या पुढच्या राजकीय भवितव्यावर वाईट परिणाम होऊ नये, आपण सत्तेमध्ये कायम राहावं यासाठी नरेंद्र मोदी आणि संघ भाजपनं त्या सरकारनं हे आंदोलन पूर्णपणे कसं मोडीत काढता येईल यासाठी प्रयत्न करून पाहिला. पण सरकारला 2 पावलं मागे यावं लागलंय. याचा अर्थ सरकार पूर्णपणे या कॉक्रोच जनता पार्टीला अथवा या बेरोजगार तरुणांच्या समोर त्या सरकारनं शरणागती पत्करली आहे असा याचा अर्थ नाही. या सरकारला खूप मोठी म्हणजे दिल्लीत चाललेलं वर्ष दीड वर्ष चाललेलं ते शेतकऱ्यांचं प्रचंड भलं मोठं आंदोलन हाताळण्याचा अनुभव आहे. हे सरकार शरणागती लवकर पत्करत नाहीये याची जाणीव सगळ्यांनाच आहे. गुजरात मधलं हार्दिक पटेलांचं आंदोलन आठवून पाहणं ते किती मोठं होतं. अशी खूप मोठी महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठी आंदोलनं या सरकारनं अतिशय अलगद सहजगत्या हाताळलेली आहे. आणि जर या आंदोलनामध्ये त्यांना 2 पावलं मागे यावं लागलंय याचा अर्थ संघ भाजपनं अगदी आता मान तुकवली आहे या कॉक्रोच समोर. आणि ते आता जसे कॉक्रोच म्हणजे अण्णा आंदोलनानं जशी काँग्रेस सत्तेच्या बाहेर टाकली गेली आहे तशी आपण ही सत्ता सुद्धा उखडून फेकू असा जर दंभ हे कॉक्रोच जनता पार्टीवाले अथवा काँग्रेसवाले जर या भ्रमामध्ये असतील तर त्यांनी हा भ्रम पाळू नये. कारण ही संघ भाजपाची जी हिट आहे ती जे फवारतायत आता या कॉक्रोचवर, यामध्ये आता हे पाहावं लागणार आहे की यामध्ये हे हिट प्रभावी ठरत आहे का कॉक्रोच आपल्याला स्वतःला वाचवत आहेत. कॉक्रोच जर वाचले तर भाजपचं जाणं सत्तेतनं अटळ आहे. आणि जर कॉक्रोच चांगला त्यांचा बंदोबस्त करण्यात हे जर संघ भाजपचं सरकार यशस्वी झालं तर मग मात्र या सरकारला भविष्यात सुद्धा धोका उत्पन्न करणं या विरोधी पक्षाच्या पात्रतेची गोष्टच नाही मुळामध्ये. आणि आता तर या सरकारची त्रिसूत्री ठरलेली दिसते आहे. म्हणजे हे आंदोलन मोडीत कसं काढायचं, म्हणजे जशी पूर्वीची आंदोलनं मोडीत काढली तसा प्रयत्न करून पाहिला होता. म्हणजे अगोदर त्यांच्याकडं पाहणंच नको, अगदी दुर्लक्ष, बसायचंय बसा, उपोषण करायचंय करा, आम्ही तुमची दखल घेणार नाही. दुसरी पायरी, तुमचं आंदोलन जेवढं बदनाम करता येईल तेवढं बदनाम करायचं. बदनाम म्हणजे अक्षरशः समाज माध्यमामध्ये अशा पद्धतीने त्या विरोधामध्ये ते देशविघातक कृत्य करतात. त्यांना परकीय फंडिंग आहे, ते धर्मविरोधी आहेत, ते देशद्रोही आहेत, ते खलिस्तानी आहेत, ते अतिरेकी आहेत, अशा पद्धतीनं बदनामीचं षडयंत्र करून बघायचं. आणि मग ते नाही जर यशस्वी ठरलं तर मग मात्र शेवटचा हत्यार उपसायचं, ते म्हणजे लाठी हल्ला करायचा. लाठी हल्ल्यावर नाही भागलं तर मग ते बंदुका घेऊन ते केलं त्यांनी. काल परवा छऱ्याच्या बंदुका वगैरे बऱ्याच जणांना त्यातनं लागले असा आरोप होतो. आणि त्यामध्ये पोलिसांनी सुद्धा मान्य केलंय की काही ठिकाणी अशा घटना घडल्यात. म्हणजे लाठी हल्ला करून बघायचा, अश्रुधुराच्या नळकंड्या फोडायच्या, बंदुका वापरायच्या, आणि मग त्यावरही जर नाही झालं तर मग मात्र शरणागती नव्हे 2 पावलं मागे यायचं. आणि तुमच्याशी आम्ही चर्चा करतोय, तुमच्याशी आता तुम्ही तुमच्या मागण्या मान्य,
म्हणजे जेवढं छळून छळून म्हणजे अक्षरशः म्हणजे मांजरानं उंदराला खेळवण्याचा हा प्रकार होऊन जातो सगळा. तसं हे सरकार आहे ना निव्वळ खेळवत राहत. आणि आता त्यानं ह्या ज्या काही आतापर्यंत आंदोलन हाताळण्याची त्यांची जी शस्त्र होती ती निकामी ठरली, म्हणून त्यांनी आता यापुढची बघा, भविष्यामध्ये या गोष्टी तुम्ही अगदी जाणीवपूर्वक लक्ष देऊन बघा, या घडणार आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे महाराष्ट्रामधून या आंदोलनाचा उगम आहे आणि यासाठी अभिजित दिपकेंना म्हणजे त्या कॉक्रोच जनता पार्टीचा जो प्रमुख आहे त्याला कुठेतरी त्याच्यावर दबाव आणायचा, तर त्याच्या आई वडिलांना थोडंसं त्यांच्यावर टार्गेट करावं लागेल. आणि मग एकनाथ शिंदे सारखा मोहरा तो काय संजय ते कोणते शिरसाट ते अभिजित दिपकेंच्या घरी जातात आणि मग तिथे काय बोलतात, त्यांच्या त्या माध्यमाला बोलण्यामध्ये त्यातनं काय निष्कर्ष निघतो बघा. ते म्हणतात की हे आंदोलनाच्या मध्ये हे काँग्रेस या दिपकेंना राजकारणातच यायचं नाही आहे, ठरवून टाकलं त्यांनी. ते नोकरी करणार आहे, राजकारण त्यांचा विषयच नाही आहे आणि माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. मी इथला पालकमंत्री आहे आणि त्यामुळं आमचे जे कौटुंबिक संबंध आहेत त्यामध्ये मी त्या माझी मुलगी सुद्धा म्हणजे माझा मुलगा त्यांच्या मुलीकडून म्हणून राखी बांधून घेतो. म्हणजे एक प्रकारे या अभिजित दिपकेच्या कुटुंबावर एक दबाव आणायचा आहे की राजकारणामध्ये यायचं नाही आहे आणि मोठा विजयही मिळवला म्हणायचा आहे. म्हणजे ही दुटप्पी भूमिका आहे, दुतुंडी गांडुळासारखी प्रकार आहे हा, की एक तर विजय मिळाला म्हणायचा आणि दुसरीकडे या संघ भाजपच्या आदेशानं एकनाथ शिंदेच्या माध्यमातून त्या अभिजित दिपकेच्या आई वडिलांवर दबाव आणायचा, हे पहिलं सूत्र. आणि ते त्या चालू झालं कारण संजय शिरसाट म्हणतायत की अभिजित दिपके आता राजकारणात येणार नाहीये. काँग्रेसचे ते जरी कपिल सिब्बल यांच्याबरोबर त्यांनी काही पत्रकार परिषद ते काही किंवा त्या माध्यमातून ते जर पुढे जात असले तरी यांनी दावा केलाय. आणि आता दुसरा प्रकार होणार आहे तो म्हणजे बघा, याची सुरुवात महाराष्ट्रामधून होणार आहे. इथं महाराष्ट्र शांत आहे, ओबीसी विरुद्ध मराठा, गुजरातमध्ये सुद्धा बहुसंख्य विरुद्ध ओबीसी, राजस्थानमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी बहुसंख्य जातीच्या विरोधात ओबीसी उभा केला जाणार आहे आणि जाणीवपूर्वक केला जाणार आहे. कारण तो केल्याशिवाय जातीमध्ये आता धर्माचं हत्यार शस्त्र भाजपचं संघ भाजपचं बोथट झालंय. कारण राम मंदिरामध्ये चोरी झालीचे आरोप नव्हे, ते कॅमेऱ्यावर पकडले गेले. ते राम मंदिर बांधताना कमिशन घेतलं असं त्यातल्या इंजिनियरनीच कबूल केलं, म्हणजे ते सांगितलं माध्यमांसमोर, तोही आरोपच आहे. आणि त्या जमिनी खरेदी करताना सुद्धा प्रचंड मोठा घोटाळा झाला. म्हणजे धर्माचं शस्त्र आता संघ भाजपला वापरता येत नाही आणि म्हणून त्यांनी आता फोडा आणि मग झोडा हे सूत्र चालू करणार आहेत. ते आता हे बहुसंख्य जातींना तुचकारतील आणि त्यांना ओबीसीच्या विरोधात उभं करतील आणि ओबीसींना सुद्धा तुमच्यावर ही बहुसंख्य जात अन्याय करते असं वातावरण निर्माण करतील. आणि महाराष्ट्रामधून याचा पहिल्यांदा, कारण अभिजित दिपकेंचं आंदोलनाला सगळी दुसरीकडून पाठिंबा मिळण्याची म्हणजे देशातून मिळतोय पण बहुसंख्य पाठिंबा महाराष्ट्रातून मिळाला. आणि जर महाराष्ट्रामध्येच अभिजित दिपकेला पाठिंबा जर मिळू द्यायचा नसेल तर इथं ओबीसी विरुद्ध मराठा आंदोलन यापुढं अगदी टोकाला नेऊन सोडावं लागणार आहे, ते पेटवावं लागणार आहे. आणि यामध्ये संघ भाजपचं हे हिट म्हणजे अगोदर त्या दिपकेंच्या आई वडिलांवरती वापर, प्रभावाचा वापर, दबावाचा वापर, दुसरं म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा आंदोलन पेटवायचं, आणि तिसरं म्हणजे ज्या दलितांच्या म्हणजे आता त्या आंदोलनामध्ये आंबेडकरांचे फोटो घेऊन फिरणारे म्हणजे घोषणा देणारे जय भीम जय भीमच्या घोषणा, या सरकारला जय श्रीरामच्या घोषणेच्या ऐवजी जर जय भीमच्या घोषणा येत असतील तर या सरकारच्या जिव्हारी ही गोष्ट लागणार आहे ना हो. आणि अगदी तोच प्रकार आहे. मग काय करायचं की ह्या ज्या
एससीचं उपवर्गीकरण आहे, त्या उपवर्गीकरणाला त्या न्यायालयाच्या पाठीमागे दडून या जातीमध्ये एससी वर्गामध्ये जे आंबेडकरवादी आहेत, जे शाहू फुले आंबेडकरवादी आहेत, त्यांच्यामध्ये फूट पाडली जाणार आहे. म्हणजे या जाती एकमेकांच्या विरोधात उभं राहतील. म्हणजे महार दंड थोपडतील, महाग इकडून दंड थोपडतील, चांभार म्हणतील आमच्यावर अन्याय झाला, अशा पद्धतीनं संघर्ष तिथे राहील. इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा आमच्यावर अन्याय झाला म्हणेल, ओबीसी म्हणेल आम्हाला या मराठ्यांना देता आम्हाला का देत नाही. म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रावरती लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. मोदी शहांची ही त्रिसूत्री आहे. ही संघ भाजपच्या विचारांची जी काही अंमलबजावणी केली जाणार आहे, यामध्ये हा एकनाथ शिंदे कळीचा मुद्दा असणार आहे, मोहरा असणार आहे. आणि ते त्या पद्धतीनं हे आंदोलन कसं चिरडून काढायचं, कसं मोडीत काढायचं याचा पुरेपूर प्रयत्न करतील. म्हणजे या प्रयत्नामध्ये संघ भाजपचं हिट कॉक्रोच मारण्यामध्ये यशस्वी ठरेल का कॉक्रोच आपलं अस्तित्व टिकवून ठेवतील. तसं कॉक्रोच अनंत काळापासून हे पृथ्वीतलावर स्वतःचं अस्तित्व टिकवून आहेत, ते सहजासहजी संपत नाहीत. पण जर कॉक्रोचनं स्वतःचं अस्तित्व ठेवलं तर भाजपचा मात्र म्हणजे सत्ता जाणं हे अटळ आहे. याविषयी आपलं काय मत आहे? ही त्रिसूत्री खरंच महाराष्ट्रामध्ये लागू होते का आणि ती यशस्वी होईल का, याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.